हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. नमस्कार, मी आशुतोष टिळक. धनप्रवास या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्यांदाच आला असाल तर तुमचं स्वागत. आजचा विषय आहे डिजिटल पे मधल्या रिस्क. जनरली ज्या वेळेला मी KYC करायला जातो त्यावेळेला मला बँकांमध्ये ॲटलिस्ट एक तरी ज्येष्ठ नागरिक हे सापडतातच सापडतात की हे म्हणणारे की काय बाप्पा तुझं काय आहे, हे सगळं जे काय तुझं चालू आहे, जे काय तू म्हणतोस बँकेवाल्यांना सांगताना की मी मागच्या वर्षातच तर ही केली होती, मागच्या काही दिवसापूर्वीच हे केली होती, आता हे अजून नवीन काय आहे. मला या ज्येष्ठ नागरिकांचं हे म्हणणं अगदी मान्य आहे की मी मागच्या वेळेलाच मी केली होती KYC, आज मला परत एकदा KYC करण्याची गरज काय. किंवा मला हे ट्रोलिंग पण मान्य आहे की नेमकी रिस्क कशात जास्त असते, तुमच्या पासपोर्टमध्ये जास्त असते का तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जास्त असते. कारण पासपोर्टसाठी तर 10 वर्षातून एकदा करावं लागतं, पण KYC बँकांसाठी दरवर्षात करावी लागते. हे काय आहे काय हे ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला मला असं लक्षात येतं की बँकेचं अकाउंट हे आता अनेक सगळ्या गोष्टींसाठी एक केंद्रस्थान तयार झालेलं आहे. तुमचा मोबाईल त्याला कनेक्टेड असतो, तुमचं आधार कार्ड त्याला कनेक्टेड असतं, तुमचं मागच्या 4-5 वर्षामधली ट्रान्झॅक्शन्स तुम्ही काय स्वरूपात केलेली आहेत, आणि जर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणारे असाल तर ते तुम्ही कुठून केलं होतं, याचा अर्थ तुमचं त्या काळामधलं एक्झिस्टन्स हे त्या शहरात होतं का, यानं त्या प्रकाराने तुमचं अनेक साऱ्या प्रकारची माहिती यानं त्या प्रकारात देऊन टाकणारं महत्वाचा सोर्स म्हणजे तुमचं बँक अकाउंट आहे, हे मला आज बोलावं लागतं. आणि मग अशा सगळ्या काळामध्ये ज्यावेळेला आपण डिजिटल करन्सी किंवा क्रिप्टो करन्सीच्या काळामध्ये ज्यावेळेला एंट्री करतो आहोत त्यावेळेला ही रिस्क, बँकेची ही रिस्क एका वेगळ्या स्वरूपामध्ये समोर येत असते. म्हणजे नेमकं काय की तुमच्या बँकेच्या ॲपमध्ये कोणीतरी काहीतरी हॅकिंग करून येऊन जाऊ शकतं. आधीच्या काळामध्ये फक्त डेबिट कार्डाच्या बाबतीमध्ये काहीतरी खेळ चालायचे, चिप चालायची, त्याला एक काळी स्ट्रीप असायची, तिला रिप्लेस करून घ्यायचं. आता एक काहीतरी इंटेलिजंट चिप असते तुमच्या कार्डाला, ती पूर्ण वेळ आत असते, त्यामुळे तिला पटकन काढून घेता येत नाही. आताचे काही ATM हे फास्ट ATM झालेले आहेत, तुम्हाला फारसं त्याच्यामध्ये काय डोकं लावण्याची गरज नसते, तुम्हाला अगदी इझिली हे काढता येतं, तुमचा पैसा पण तुम्हाला फास्ट मिळतो. याच सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला मी वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्कची तपासणी करतो आणि यामध्ये मी डिजिटल करन्सी आणत नाहीये, मी UPI आणतो आहे, तुमचा पैसा आणतो आहे, डिजिटल पेमेंट आणतो आहे, इंटरनेट बँकिंग आणतो आहे, टेलर बँकिंगच्या जमान्यातलं बँकिंग मी आणत नाही. हे इथे अजूनही आहे दिसतंय मला, म्हणून मी परत एकदा जवळपास सेमच जागा पकडली आहे. मला माहिती आहे मी काय करतोय. टेलर बँकिंगच्या काळामध्ये असलेली रिस्क याची अनेकांना सवय आहे की अनेकांना स्वतः त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जावं लागायचं, त्या ह्याच्यामध्ये मग पैसे स्वतःच्या चेहऱ्यावर काढावे लागायचे, अनेकांना ओळखी व्हायच्या. टेलर ब्रँचमध्ये असलेल्या व्यक्तीचं या कस्टमरशी बोलणं व्हायचं, घरी काय चालू आहे का. आताच्या काळामध्ये काही माझ्या वयाचे काही जण असे तयार व्हायला लागले आहेत ज्यांनी 5-5, 6-6 वर्ष ब्रँचमध्ये पाऊलच ठेवलेलं नाहीये. ब्रँच मॅनेजर माहितीच नाही आहेत. प्लस मी एका अशा काळामध्ये जगतो आहे ज्या काळामध्ये ब्रँच मॅनेजरनी त्याच्या सगळ्या बँकेच्या ब्रँचच्या लोकांना, कस्टमरला बघितलं असेल याची शक्यता कमी कमी होत चाललेली. त्यामुळे उद्या जर कोणी यांच्याकडे येऊन उभा राहिला की माझं अकाउंट तुमच्या बँकेमध्ये आहे, हे आहे, ते आहे, काढलं होतं, आता फ्रॉड झाला, तर एक उदाहरण मी अगदी याच्यामध्ये बघतो की पेटीएमच्या अकाउंटमध्ये
अचानकपणे कोणीतरी एका कस्टमरला SMS आला की माझं पेटीएमचं अकाउंट शून्य झालेलं आहे आणि कुठे झालं हे सगळं शोधायला बसलो. त्यावेळेला जपानमध्ये कुठेतरी याचा खर्च झाला. अरे मी तर भारतात बसलेलो आहे, मी जपानमध्ये कधी गेलो? हे जे आहे ना, हे एक वेगळी रिस्क तयार करतं आहे की मी भारतामध्ये आहे किंवा मी जगाच्या कोपऱ्यात कुठेही आहे, कुठेही मला फक्त त्या व्यक्तीचा एक नंबर माहीत असेल तर तो नंबरवर तो पैसा ट्रान्सफर करता येणं. म्हणजे एकेकाळी लँडलाईन ते मोबाईल हे जे झालं होतं की पॉईंटची गरज होती. मोबाईल मी कुठेही खिशात घेऊन फिरता येत होतो. म्हणजे काल का परवा मी जाहिरात पाहिली की जगातली सगळ्यात पहिली मोबाईल फोनची जाहिरात, की फोन तुम्ही खिशात घेऊन फिरताय. मग हॉटेलामध्ये बसल्यावर लोकांना वाटतं हा आमच्याशीच बोलतो आहे, हे बोलतोय ते बोलतोय, असं सगळे चमत्कारिक काय काय मी पाहिलं. रिस्क ही पण असू शकते. तुमच्या आता तर काय व्हॉट्सअप पे कनेक्ट केलं आहे, किती जणांनी केलं असेल मला माहित नाही, पण त्याची एक वेगळी रिस्क आहे. व्हॉट्सअप सारख्या OTT म्हणावं किंवा काय म्हणावं माहित नाही, इन्स्टंट मेसेजच्या ॲपला तुम्ही तुमचं पेमेंट जोडणं हे कितपत योग्य आहे, याची काय रिस्क आहे, हे आहे का ते आहे का. माझं म्हणणं की हा व्हिडिओ तुम्हाला डिजिटल वर्ल्डच्या मध्ये असलेल्या रिस्कची ओळख करवेल. मग याचा आणि धनप्रवासचा संबंध जोडणार कसा? माझं म्हणणं की धनप्रवासच्या संबंधामध्ये तुम्हाला तुमच्या डिजिटल सेगमेंटची पण ओळख व्हायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या डिजिटल रिस्कची पण ओळख व्हायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये किंवा या आजच्या जगामध्ये जे एक डिजिटल वर्ल्ड एंटर करतं आहे, तुम्हाला UPI वापरायचं वापरा, तुम्हाला फोनपे वापरायचं, तुम्हाला पेटीएम वापरायचं, तुम्हाला UPI वापरायचं, याच्यामुळे नेमकी काय दर्जाची रिस्क तुमच्या बँकेच्या अकाउंटला कनेक्ट झालेली आहे हे मला या व्हिडिओमधून दाखवून द्यायचं. संपलं की टेलर बँकिंगचा जमाना आपण मागे सोडला. आपण चेकबुकच्या माध्यमातून व्यवहार करायला सुरुवात केली, तरी पण माझं त्याच्यामध्ये एक असायचं, चेकबुकच्या माध्यमातून मला वाटलं तर मी थोडा पाठ त्याच्यावरही बोलीन. पण ज्या वेळेला टेलर बँकिंग संपली, ज्या वेळेला मी टेलर बँकिंग सोडतो आणि इतर रिस्क विषयी बोलायला सुरुवात करतो, त्यावेळेला नेमक्या काय रिस्क जन्म घेतात हे या व्हिडिओचा पार्ट आहे. डिजिटल पेमेंट आणि रिस्क किंवा जोखीम ही प्रत्येक बाबतीची वेगळी असते बरं का. म्हणजे तुम्ही चेकबुकच्या बाबतीमध्ये, चेकबुकला खरं तर डिजिटल पेमेंट म्हणता पण येत नाही, पण चेकबुकची जोखीम ही वेगळी असते. इंटरनेट बँकिंगची जोखीम वेगळी असते. तुम्हाला UPIचं जर करायचं असेल तर त्याची जोखीम वेगळी म्हणवता येते. प्रत्येकाची जोखीम वेगळी असते. किंवा चायनामध्ये जे काय बायोमेट्रिकची सिस्टीम असते, हात फिरवा आणि कन्फर्म करा, त्याची सिस्टीम, त्याची जोखीम एक थोडीफार वेगळी होते. हे प्रत्येक डिजिटल पेमेंट किंवा क्रेडिट कार्डची जोखीम असते ती वेगळी असते. मग त्याच्यामध्ये चिप बेस्ड क्रेडिट कार्ड असेल तर त्याच्यामध्ये एक वेगळी जोखीम एंटर होते. ब्लॅक स्ट्रीप, मॅग्नेटिक ब्लॅक स्ट्रीप असते, त्याची जोखीम वेगळी असते. डेबिट कम ATM कार्ड वापरायचं असेल तर त्याची जोखीम वेगळी होते. UPI साठी तुम्हाला वेगळी जोखीम लक्षात ठेवावी लागते. आणि UPI लाईट सारख्या सिस्टीम जर असतील तर त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी जोखीम ॲड होते. या व्हिडिओसाठी मी 40 वेगवेगळ्या प्रकारच्या जोखमी ॲड केलेल्या आहेत, हायलाईट केलेल्या आहेत की नेमक्या काय असू शकतात. डिजिटल पेमेंटमध्ये काय प्रकारची जोखीम असू शकते. पहिला पार्ट, सायबर सिक्युरिटीच्या रिस्क. फिशिंग अटॅक असू शकतो तुमच्यावर झालेला. फिशिंग अटॅक म्हणजे तुम्हाला सांगितलं तर हे होतं, ते होतं, असं होतं, तसं होतं, हे आहे, याला हायलाईट करायचं आहे. पण तसं काय नसतं. फेक ईमेल्स येतात, SMS येतात, या लिंकवर क्लिक करा, आणि ते खोटं असतं. तुम्हाला वेगळ्या प्रकारे येऊन बसतं, चुकीची माहिती येते. सिम स्वॅप, UPI साठी हा विशेष कारणीभूत ठरतो. कॉमन इन UPI आणि बँकिंगच्या फ्रॉडमध्ये, डिजिटल बँकिंगच्या अनेक साऱ्या प्रकारच्या फ्रॉडमध्ये हा एक फार होतो. सिमचा स्वॅप करून टाकला जातो. तुम्हाला एक काहीतरी वेगळं किंवा कामाचं नसलेलं सिम आणून समोर ठेवलं जातं. मालवेअर किंवा स्पायवेअर,
तुमच्या मोबाईलमध्ये किंवा जे डिव्हाइस तुम्ही वापरतात त्याच्यामध्ये स्पायवेअर मालवेअर टाकून ठेवलं जातं, स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं, अनेक साऱ्या चुकीच्या गोष्टी याच्यामध्ये केल्या जातात आणि म्हाताऱ्या व्यक्तींना तर याचा जास्त त्रास दिला जातो. माहिती नसतं टेक्नॉलॉजी फारसं नेमकं काय करायचं. मॅन इन द मिडल अटॅक, की ज्या वेळेला तुम्ही पब्लिक वायफाय यूज करता अशा प्रकारच्या गोष्टींसाठी, ते त्यातून यूज केला जातो किंवा त्याचा एक वेगळा ॲक्सेस द्यायचा तुम्हाला प्रयत्न केला जातो. त्यातून तुमचं पासवर्ड ठेवून घेतले जातात किंवा त्याचा वापर केला जातो. अनेकांना सवय असते की पासवर्ड, एकच पासवर्ड 3-3, 4-4 ठिकाणी वापरायचा. हे धोकादायक आहे म्हणून पण सांगितलं जातं की तुमचा वायफायचा पासवर्ड हा कधीही इतर कुठल्या ठिकाणी वापरू नका. पासवर्ड वेगळ्या ठिकाणी वापरा. पासवर्डचे मॅनेजर्स जर तुम्ही योग्य तऱ्हेने वापरणं चालू केलं तर हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करेल. डेटा ब्रीचेस, अनेक साऱ्या मोठ्या वेबसाईटमध्ये जेव्हा डेटा ब्रीचेस होतात तेव्हा ते तुमच्या आणि माझ्या कंट्रोलच्या बाहेरचं असतं. आपण त्याला काहीच करू शकत नाही. काही वेळेला सिक्युरिटी जरी योग्य असेल तरी डार्क वेबवरून या ज्या गोष्टी होतात की तुमचा डेटा जो अवेलेबल असतो एखाद्या बँकेने केला जातो, तो दिला जातो. किंवा मी अजून एक बघितलेलं आहे की जे माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये एकदा घडायला लागलं होतं. मी समजा ॲक्सिस बँकेचा होल्डर आहे, माझ्याकडे ॲक्सिस बँकेचं कार्ड आहे किंवा स्टेट बँकेचं कार्ड आहे. कशाला कल्पना कशाला आहेच. मला आत्ता ॲक्सिस बँकेचं ATM सापडत नाही आहे. मी समजा गेलो बँक ऑफ इंडियामध्ये, स्वाईप केलं, पैसे काढले आणि गेलो. माझा या स्वाईप करण्यामुळे बँक ऑफ इंडियाला माझा डेटा मिळाला आणि बँक ऑफ इंडियाच्या लोकांनी मला कॉल करायला सुरुवात केली. त्याचा डेटा त्यांच्याकडे पोहोचला. मधल्या कोणीतरी माणसाने तो वापरून घेतला. वायफायच्या याच्यामध्ये नाही, पण त्या ATMच्या मशीनच्या थ्रू जर कोणी वापरायला सुरुवात केला तर माझ्या इच्छेच्या विरुद्ध माझ्या ATM कम डेबिट कार्डचा सगळा डेटा त्यांना मिळतो. आणि म्हणून पण म्हणलं जातं तुमचा क्रेडिट कार्ड वापरू नका ATMमध्ये, की त्याला जास्तीचा एक चार्ज लावून ठेवा ज्याच्यामुळे ते वापरलं जाणार नाही किंवा ते कार्ड ATMच्या जवळपासही नेऊ नका. याचं एक कारण हे पण आहे की ATM कार्ड तुमच्या बँकेच्या अकाउंटला कनेक्टेड असतं, पण क्रेडिट कार्ड जे जातं ते तुम्हाला एक कर्ज देऊन जातं. तुमचं क्रेडिट रेटिंग खराब करण्याचं, तुमचं क्रेडिट प्रोफाईल खराब करण्याची शक्यता घेऊन ते जन्माला येतं. म्हणून पण त्याचा एक मोठा जोखीम असतो. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी हे बोललो होतं की नाही माहीत नाही, पण हायलाईट करून ठेवतो आहे. कार्ड स्पेसिफिक रिस्क, क्रेडिट कार्ड स्किमिंग, इलिगल डिव्हाइसेस कॅप्चर मॅग्नेटिक, हे जे मी म्हणलो होतो या माझ्या उदाहरणामध्ये ते आधीच देऊन ठेवलं. ATM किंवा पॉस मशीनमध्ये कार्ड नॉट प्रेझेंट, की डेटा चोरायचा, हे करायचं ते करायचं आणि भलत्या ठिकाणी वापरून घ्यायचं. CVV नंबर वापरायचा, कार्ड नंबर वापरायचा, एक्सपायरी डेट वापरायचं. पण आता जे काय एक चिप त्यांनी लावून त्याला ठेवलेली आहे की इंटेलिजंट चिप, त्याचा वापर बऱ्यापैकी सेफ झालेला आहे. त्यामुळे हा प्रकार थोडासा कमी झालेला आहे. चार्ज बॅक अब्यूज, फ्रॉडलंट डिस्प्यूट्स बाय कस्टमर, की मी खर्च तर केला आहे पण मी फ्रॉडलंट यूज त्याला डिस्प्यूट म्हणून रेस करतो आणि माझा सगळा हा पैसा परत मिळवतो. बँक एकदा देईल, दोनदा देईल, तिसऱ्यांदा जर खरं झालं असेल तर ते तुम्हाला देणार नाही बँक. प्रॉब्लेम म्हणजे अनेक वेळेला बँक किंवा तिसरा कोणीतरी फ्रॉड करणारा व्यक्तीच असतो. हे समजण्याची काही गरज नसते. अनेक वेळा ते माझ्या तुमच्यासारख्या माणसांच्या याच्यामुळे पण बँका विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. UPI कलेक्ट स्कॅम, हे गोष्ट तर मला असं वाटतं की RBIच्या आताच्या जाहिरातीमध्ये अनेक वेळेला हायलाईट झालेली आहे की तुम्हाला येतं की तुम्हाला पैसे मिळत आहेत, एक काम कर, तुम्हाला एक काहीतरी लिंक येईल, काहीतरी मेसेज येईल, त्याच्यामध्ये क्लिक करा आणि तुमचा पिन नंबर टाका. प्रत्यक्षात ती कलेक्टची रिक्वेस्ट असते. तुम्हाला जेव्हा पैसा येतो त्यावेळेला तुम्हाला कुठलाही पिन टाकावा लागत नाही. हे लक्षात ठेवा. UPIच्या बाबतीमध्ये आज ना उद्या कुठेतरी कामाला येईल. QR कोड मॅनिप्युलेशन, अनेक वेळेला QR कोड तयार केले जातात. तुम्ही दुकानाच्या याच्याला जातात, अनेक साऱ्या ठिकाणी असतात. चुकीचा QR कोड दाखवून चुकीच्या माणसाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जातात. आणि म्हणून अशा वेळेला मी जे काय करतो माझ्या स्वतःच्या अनुभवाने, की मी QR कोड स्कॅन केला की त्याच्यामध्ये ज्या वेंडरचं नाव येतं ते लिटरली वाचून दाखवायचं त्या माणसाला की हे बरोबर आहे का. 1-2 सेकंद जातात, जाऊ देत, काही होत नाही. आणि म्हणून UPI लाईटची जी सिस्टीम असते ना
ती कधी कधी धोक्याची असते की अशा वेळेला 200 रुपये 300 रुपयाच्या खालचं जर तुम्हाला खर्च करायचा असेल तर फ्रॉड QR कोड जर लावला गेला असेल तर तो त्रासदायक ठरतो. फ्रॉड आहे एका टाईपचा. पुढच्या टाईपकडे आपण जातो आहोत. ॲप क्लोनिंग. ॲप्लिकेशन स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअर सारख्या ठिकाणामध्ये फेकचं ॲप किंवा ॲपचं क्लोन करून वापरला जातो आणि तुमची माहिती खिशात ठेवली जाते आणि पुढे ती इतर साऱ्या ठिकाणी वापरली जाते. त्रासदायक प्रकारे UPI तर अनेक वेळा होतो, कारण UPI सगळं ॲपवर चालतं, मेसेजेसवर चालतं, डायरेक्ट इनडायरेक्ट QR कोडवर चालतं. त्रास होऊ शकतो. फेक व्हर्जन्स ऑफ पेमेंट ॲप्स. आणि म्हणून अनेक वेळा म्हटलं जातं की ऑफिशियल बँकांची ॲप वापरा. तुमच्या बँकेचं त्याच्यामध्ये ॲप डाउनलोड करताना नाव बघा की सेंट्रल बँक आहे, SBI आहे, बँक ऑफ बडोदा आहे, ॲक्सिस बँक आहे, HDFC बँक आहे. बँका ज्या लिंक दिलं येतात तुम्हाला नेमकं तेच ॲप डाउनलोड करा. संपलं. सेफ वे. इंटरनेट बँकिंगच्या रिस्क मग काय जन्माला येतात की क्रेडेन्शियल सफरिंग. हॅकर्स यूज लीक्ड पासवर्ड्स फ्रॉम अदर प्लॅटफॉर्म्स टू ॲक्सेस बँक अकाउंट्स. पासवर्ड बदलत राहा किंवा सेम पासवर्ड 2-2, 3-3 ठिकाणी वापरू नका असं जे सांगितलं तर त्याचं एक कारण हे आहे. सेशन हॅकिंग. तुमचं अनेकांना सवय असते की हे झालं ते झालं की हे सोडून चालले जातात. लॉग आउट साइन आउट नावाचा एक प्रकार असतो आणि अनेक वेळेला तो न केल्यामुळे हॅकर्स किंवा हायजॅकर्सच्या हातात तुमचं बँकेचे डिटेल्स असेच पडून जातात. टाळा. लक्ष ठेवा. साइन आउट चेकआउट हे गरजेचं असतं. थोडीफार तुमची सुरक्षा वाढवतं. फार गरजेचं आहे म्हणून पण करत जा. अनऑथोराइज्ड फंड ट्रान्सफर. मी नाही केलेलं आहे, लॉग इनचे डिटेल्स चोरले गेले किंवा हे असं सेशन हायजॅक आणि मग अनऑथोराइज फंड ट्रान्सफर. इंटरनेट बँकिंगचं तरी रिस्क कमी असते, पण इतर सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त रिस्क असते. त्यातल्या डिजिटल बँकिंगचा सेफ प्रकार इफ यू नो हाऊ टू मॅनेज इट, असं मी अनेक वेळा म्हणतो. त्याचं कारण हे आहे. पेमेंट गेटवे चं फेल्युअर ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते फार डोक्याला त्राप करतं. त्याचं कारण आहे की यांचे सर्व्हर आउटेज जेव्हा होतात तेव्हा त्यांचं डिस्प्यूट ट्रान्झॅक्शन वाढायला लागतं आणि डिस्प्यूटच्या मध्ये मग हॅकर्स त्रास देतात, डिस्प्यूट रेस करतात किंवा इतर काही पद्धतीने तुमचा पैसा काढण्याचं काम करतात, पण ते माझ्या हातात नाही आहे. पेमेंट गेटवे सिस्टीम्स म्हणून RBI फार जणांना मान्यता देत नाही. काही ट्रस्टवर्दी सिस्टीमलाच मान्यता दिली जाते. आणि RBIचं जे एक होतं याच्यामध्ये अनेकांनी पेटीएमला समजलं की बळीचा बकरा आहे. RBIचं कारण एकच होतं की पेमेंट गेटवे सिस्टीममध्ये फॉरेन एंटिटीज नकोत. जे काय आहे आमचं ते भारताच्या एंटिटीजच पाहिजे. त्याचं कारण हे पण होतं की फेल्युअर होऊन जर डेटा बाहेर जाणार असेल तर त्याला कुठेतरी चाप बसावा. डेटा हा भारतातच राहावा आणि म्हणून विजा आणि मास्टरकार्डच्या याच्यावर त्यांना सांगितलं डेटा लोकेशन भारतात ठेवावं. RBI याची काळजी घेत होती. कोअर बँकिंग सिस्टीमचं डाऊन टाईम. कोअर बँकिंग सिस्टीम RBIच्या अंडर येते आणि इतरांच्या अंडर येते. तेच जर डाऊन झालं तर फ्रॉड नाही म्हणता येणार, पण ती एक रिस्क त्याला आहे असं मान्य करून चालता येईल. API चुकीच्या होतात. फिनटेक ॲप दाखवले फार सुंदर आहेत, हे आहेत ते आहेत, पण त्याची API जर चुकीच्या पद्धतीने बनवली जात असेल किंवा एखादा लूप होल त्याला तयार होत असेल तर पैसा काढून घेण्याची एक मार्ग तयार होतो. म्हणायला चक्क जागा आहे. फायनान्शियल अँड कन्झ्युमरच्या रिस्क. BNPL ओव्हर लिव्हरेजिंग याच्या बाबतीत तर काय बोलायला नको. माझा पूर्ण एक व्हिडिओ याच्यावर आहे, जाऊन तो बघा. बाय नो पे लेटर इन्क्रीज, हिडन डेट एक्सपेन्सेस आणि हिडन चार्जेस अँड फी मिसरिप्रेझेंटेशन याच्यावर पण आय थिंक मी बनवलं आहे. रेग्युलेटरी अँड कंप्लायन्स रिस्क, की काही गोष्टी माझ्या हातात नाही आहेत पण एखाद्या एंटिटीवर RBIची अवकृपा झाली, हे झालं ते झालं, भारत सरकारने काहीतरी शोधून काढलं किंवा त्या बँकेचे किंवा त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी फ्रॉड करायला बसले तर मी काही करू नाही शकत. सुदैवाने भारत सरकारने किंवा आपल्या रेग्युलेटर्सनी या बाबतीतली काळजी घेतलेली आहे असं म्हणायला चक्क जागा आहे. आणि तुमचा पैसा सुरक्षित राहील
येस बँकेच्या क्रायसिसच्या काळामध्ये ही काळजी घेतली गेली की त्या ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहील. आणि ह्या गोष्टीच्या नंतर आपण हे तर पाहिलेलं आहे 20 पार्ट की प्रायव्हेट की क्रिप्टोकरन्सी खरं तर हा याच्यामध्ये ॲड करायचा की नाही याच्या बाबतीमध्ये मी थोडासा साशंक होतो, पण म्हणलं तर असू देत की होऊन जाऊ देत. काही गोष्टी बोलल्याच पाहिजेत, काही गोष्टी यानं त्या प्रकारे आज ना उद्या होतील. मी स्वतः क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात आहे. माझं म्हणणं क्रिप्टोकरन्सी इज अन ॲसेट, इज नॉट अ करन्सी. त्यामुळे पेमेंटसाठी त्याचा वापर करणं हे थोडंफार चुकीचं आहे, पण ठीक आहे, होऊन जाऊ द्या. प्रायव्हेट की लॉस की एखाद्या वॉलेटमध्ये मी गेलो, हे केलं ते केलं आणि मला माझी प्रायव्हेट कीच आठवली नाही, चुकीची काहीतरी टाकून दिली. हजारो करोड रुपयाचे किमतीचे क्रिप्टो कॉइन्स, डिजिटल कॉइन्स किंवा बिटकॉइन्स हे त्या वॉलेटमध्ये तसेच पडलेले आहेत. ते समोर दिसतात, त्याचं पुढे काय करायचं हे लक्षात येत नाही. याचं हे एक कारण आहे की मला माझं प्रायव्हेट की आठवत नाही आहे. असू शकतं, कोणाच्याही बाबतीमध्ये असू शकतं. आणि याच्यावरून मला एक आठवलं की माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये एकदा माझं काहीतरी एक नोट मेकिंगचं ॲप होतं, त्याच्यामध्ये मला त्याचा पासवर्ड आठवला नाही आणि त्याच्यामुळे ते पूर्ण ॲप खड्ड्यात गेलं. नोट मेकिंगचंच ॲप होतं, फार काय मोठं नव्हतं, पण ज्या वेळेला तुमच्या बँकेचा पासवर्ड, तुमच्या UPIचा पासवर्ड असेल, मला कोणी इंटरनेटवर एक झालं होतं की फॉरगॉटन द पासवर्ड ही गोष्ट एवढी सुरक्षित बनवते की मी काही कारण नसताना अनेक वेळा फॉरगॉटन द पासवर्ड करत बसते. हो, काही बाबतीमध्ये हे करणं गरजेचं आहे. 2, 3, 4 महिने तुमचा पासवर्ड बदला, तुमचा पिन नंबर बदला, ब्रोकरेजचा नंबर बदला, कारण ब्रोकरेजमध्ये पण शेअर्स आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये येतं ना, पेमेंटच आहे शेवटी. ते पण शेअर विकले तर मला पेमेंटच येणार आहे ना. त्यामुळे ही पण एक गोष्ट वेगळा तयार करते. एक्सचेंज हॅक्स, भारताचे शेअर एक्सचेंज नाही तेवढे होणार नाहीत, पण ते क्रिप्टोचे एक्सचेंज आहेत का? काही एक्सचेंजवर हॅकर्सनी अटॅक केल्याच्या गोष्टी घडल्या आहेत. डेव्हलपर्स अनेक वेळा पैसा उभारतात आणि निघून जातात, त्याची पण 1-2 उदाहरणं मी पाहिलेली आहेत. आणि स्टेबल कॉईन डीपेगिंग, XYZ स्टेबल कॉईनची किंमत आत्तापर्यंत एवढी होती, अचानकपणे भविष्यात कधीतरी बदलली जाईल. क्रिप्टोकरन्सीच्या किमतीमध्ये आलेली व्हॉलॅटिलिटी, कुठल्याही प्रकारची करन्सी ज्या वेळेला एक्सचेंजवर लिस्ट होते ट्रेडिंगसाठी त्यावेळेला ती मग करन्सी राहत नाही, असं माझं जे म्हणणं होतं ते अनेकांना पटतं, अनेकांना नाही पटत. ठीक आहे, हा एक वेगळा प्रकारचा आहे. रेग्युलेटरी क्रॅकडाऊन, सरकार तिथे जोरदार आहे. लिक्विडिटी रिस्क, मला विकायची आहे, मला काढायचं आहे, पण ते होत नाही, घेणारा समोर कोणी नाही आहे. मिडलमन किंवा त्याला जे म्हणतात भारताच्या एक्सचेंजमध्ये जी एक सुविधा असते, मिडलमन्स काही असतात, ते अनेक वेळा करून जातात. मार्केट मेकर्स असतात, कठीण होतं प्रकार, असू दे. काउंटर पार्टी रिस्क इन लेंडिंग प्लॅटफॉर्म्स, अनेक वेळा होतं असं की लेंडिंग घ्यायचं आणि गायब व्हायचं. क्रिप्टोकरन्सीमध्ये कधी कोणी कर्ज घेतलं, हे केलं आणि चाललं गेलं, बंद करून गेलं. रिस्क आहे, कमी आहे पण आहे. काही गोष्टींची रिस्क कमी असते पण ती असते. सेंट्रल बँक डिजिटल करन्सीची रिस्क की प्रायव्हसी इरोजन, ट्रान्झॅक्शन लेवल ट्रॅकिंग बाय सेंट्रल अथॉरिटीज. एखाद्या बाबतीमध्ये हे सरकारची करन्सी आहे, मी रुपयाचं करन्सी इकडे तिकडे देऊन करू शकतो फिजिकल करन्सी, पण मी ज्या वेळेला सेंट्रल बँक डिजिटल करन्सीमध्ये व्यवहार करतो त्यावेळेला माझ्या करन्सीची देवाणघेवाण इनडायरेक्टली सरकारच्या नजरेखालती येते. मी कोणाला देतो आहे, मी काय व्यवहार करतो आहे, किती रुपयाचा व्यवहार केला आहे, हे सरकारच्या लक्षात येतं. प्रोग्रॅमेबिलिटी अब्यूज, रिस्ट्रिक्शन्स जर सरकारने टाकली तर अब्यूज करता येतं. एक याच्यामध्ये गोष्ट मोठी हायलाईट करवतो की चीनमध्ये ज्या वेळेला झालं होतं त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये तिथल्या लोकांनी काही गोष्टी मान्य करायचं नाही, सरकारच्या काही रिस्ट्रिक्शन्स मान्य करायच्या नाहीत असं ठरवलं आणि 24 तासामध्ये त्या पूर्ण गावाच्या काही ठराविक ॲप्लिकेशन्सवर लॉक लागलं. कारण नसताना या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर पडता येईना, त्यांना कुठलं सोशल मीडिया वापरता येईना, बँकेचे
ॲप्लिकेशन्सला लॉक लागले, असं भरपूर काय काय झाल्याचं उदाहरणं माझ्यापर्यंत आलेली आहेत. मी ही उदाहरणं पाहिलेली आहेत, इंटरनेटवर मी वाचत आलेलो आहे की हे असंही होऊ शकतं, ऐसा भी होता है, होऊ शकतं. बँक डिसइंटरमिडिएशन, डिपॉझिट शिफ्ट फ्रॉम बँक टू CBDC वॉलेट्स बट लिक्विडिटी इज नॉट देअर. हो, माझ्या बाबतीत हे झालेलं आहे एकदा की मी बँकेमधून हा पैसा टाकला, मला असं वाटलं एवढ्याची नोट मला पाहिजे आहे, पण ती नोट समोरच नव्हती. मला वाटलं 4 रुपयाचे कॉईन ठेवू, 2 रुपयाचे कॉईन ठेवू, 1 रुपयाचं कॉईन ठेवू, पण मला त्याने सरळ 500ची नोट देऊन टाकली. मला वाटलं 50ची नोट ठेवू, 50च्या 3-4 नोटा ठेवू, सरळ 100च्या नोटा आल्या त्याच्यामध्ये. हे होतं आणि हे मी पाहिलेलं आहे, हे होतं. रिस्क आहे एक, रिस्क मोजायलाच बसलेलो आहे ना, मग ही पण एक रिस्क आहे ना. डिजिटल एक्सक्लुजन, अनबँक्ड और एल्डरली एक्सक्लुडेड ड्यू टू टेक बॅरियर, हा तर कदाचित फार मोठा बॅरियर आहे आणि हा अनेक साऱ्या ठिकाणी होऊन बसतो. म्हणजे आत्ता UPI तर बऱ्यापैकी अनेक साऱ्या ठिकाणी पोहोचलेला आहे, पण जेव्हा मी बघतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की डिजिटल बँकिंग, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सगळीकडे पोहोचलेला नाही आहे. आणि अजून एक मला काय म्हणजे आदिवासी असतात, काही इतर छोट्या खेड्यांवरचे असतात, शेतकऱ्यांकडचे असतात. आणि स्वतः माझं स्वतःचं एक उदाहरण की 2016 ज्या वेळेला नोटबंदी अगदी जाहीर झाली होती सुरुवातीला, त्यावेळेला माझ्या स्वतःच्या खिशामध्ये फारसे पैसे नव्हते, काही काय. पेटीएमचा मी अगदी बऱ्यापैकी वापर करणारा होतो. सुरुवातीला माझ्याकडे UPI नव्हतं, पण माझं कार्ड त्यावेळेला चालत होतं. माझ्या मित्रांना मी त्यावेळेला सांगितलं होतं की पेटीएम माझ्याकडे आहे, मी माझ्या अकाउंटमधून काढू शकतो, हे सगळं होऊ शकतं, मला तुम्ही पेटीएमला पैसे ट्रान्सफर करू शकता का. त्याच्यामध्ये झालं असं की पेटीएमचे पैसे ट्रान्सफर व्हायला प्रॉब्लेम गेला आणि अनेक साऱ्या ठिकाणी पेटीएम त्यावेळेला अवेलेबल नसल्याने, अच्छा एवढं त्यावेळेला अर्थच नव्हतं पसरलेलं, पेटीएमच्या याच्यामध्ये नकार दिला गेला. काही ठिकाणी QR कोड चालले नाहीत आणि एका ठिकाणी तर आम्ही कुठे मध्ये होतो, त्या माणसाने सांगितलं की चुपचाप मला तुम्ही काय कॅश द्यायचं. त्याच्यामुळे मला फार चांगलं आठवतं की भर प्रवासात असताना मला काही खाता आलं नाही, फक्त या कारणामुळे भूक लागलेली आहे, पण ट्रान्झॅक्शनचं एक मीडियम गायब आहे. ही रिस्क आहे आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्याच्यामुळे मी ही रिस्क हायलाईट करणार आहे. ज्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहेत त्याला मी हायलाईट करणार आहे, म्हणजे तुम्हाला काही वाटो. सँक्शन्स इव्हेजन वाया क्रिप्टो, या देशावर सँक्शन लावलं, त्या देशावर सँक्शन लावलं, याने हे करायचं नाही, त्याने ते करायचं नाही. आधी हवालाच्या माध्यमातून पैसे चालायचे, आता क्रिप्टोच्या माध्यमातून पैसे पण चालू शकतात ना. याने ओपन केलं वॉलेट, त्याने इकडे वॉलेट ओपन केलं, याने तिकडून त्याला पाठवलं, याने डॉलरमध्ये काढून घेतलं, हे होऊ शकतं. क्रिप्टोकरन्सीमध्ये स्टेबल कॉईन जर असेल किंवा इतर कुठले कॉईन्स जर असतील जिथे त्यांची किंमत स्टेबल राहते, या बाबतीमध्ये हे होणं शक्य आहे. ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट, ॲसेट किंवा ज्याला मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. टेरर फायनान्सिंगची रिस्क जन्माला येऊ शकते. तुमच्या माझ्या बाबतीमध्ये थोडी कमी होईल, पण क्रॉस बॉर्डर सेटलमेंटचं कसं होणार. सिंगापूरचं त्यांचं एक सिस्टीम आहे, भारतीय UPI आहे, हे थोड्याफार प्रमाणावर कनेक्ट झालेलं आहे. भारतामधल्या फोनपेवरून नेपाळच्या फोनपे म्हणजे FONE, भारताच्या PHONE वरून नेपाळच्या FONE फोनपेवरून पैसा देणं घेणं हे होऊ शकतं का, तर होऊ शकतं. एक्सचेंजची रिस्कमध्ये येऊन बसते का, तर ती पण होते. क्रॉस बाउंड्री रिस्क येते का, तर थोड्या प्रमाणावरती पण येते. ह्या आणि अशा अनेक साऱ्या रिस्क आहेत की ज्या डिजिटल करन्सीला आहेत. ह्या रिस्क लक्षात घ्या, टाळा. तुमचा काय आवडता जो काय डिजिटल पेमेंटचा आहे, माझं म्हणणं डिजिटल पेमेंट वाईट नाही, पण ते कसे हाताळायचे हे जर तुम्हाला कळलं तर डिजिटल पेमेंट हे फार उत्तम पेमेंट आहेत. डिजिटल पेमेंटसाठी कंटिन्युअसली टाळ्या वाजवण्याच्या ऐवजी माझं असं म्हणणं की त्याची रिस्क समजून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये व्यवहार करूयात. या व्हिडिओमध्ये आजपुरतं इतकंच. आता थांबतो.
पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.